बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आज संपला। प्रचारादरम्यान पवार कुटुंबात जोरदार वाग्युद्ध पाहायला मिळालं। सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेत रोहित पवार भावुक झाले, तर भावुक झालेल्या रोहित पवारांची अजित पवारांनी नक्कल केली। पाहूया बारामतीच्या प्रचाराचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 7 तारीख उद्या त्याचा एक माहिती दादाला तुम्हाला भेटायला यायला मिशा काढाव्या लागतील त्यांना। आम्ही राजकारणात काय गोट्या खेळायला नाही तर क्रिकेट खेळायला नाही तर पतंग उडवायला आलो नाही। आम्ही सिरियस राजकारण करतोय। ही माझ्या घरातीच आहे, पण फार आता वळवळ सूट असं का सुटसूट पोपट कसं बोलतो। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करते, मग मी पण दाखवतो हे मला मत। देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आज संपला, पण अखेरच्या दिवशी पवार कुटुंबात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। अजित पवारांनी काल आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांवर आरोप करत मिशी काढण्याची भाषा केली। त्याला त्यांचेच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी मात्र प्रत्युत्तर दिलं। कधी बारामती तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं एवढी झाली नाही तेवढी रस्त्यांची कामं ह्या 5 वर्षात केली की नाही। कुठल्याही रस्त्याला जावा, काही थोडंसं राहिलं असेल ते पण आपणच करणार, दुसरं कोणी करणार नाही, दुसऱ्या कोणाचा घास नाही। ते नुसते आता प्रचाराचा करता येतात। 7 तारीख उद्या त्याचा एक माहिती दादाला तुम्हाला भेटायला यायला कुठं नाही चाललं, काही यांना पडलेलं नाही। ते म्हणते आम्हाला आमचा धंदा आहे, आम्हाला आमच्या गाड्या विकायच्या, आमच्या शोरूमचं कोण बघणार, आमच्या ॲग्रोचं कोण बघणार, माझं कर्जचं आमच्याचं कोण बघणार। ही असले सगळे यांची नौटंकी चालेल। ही माझ्या घरातलीच आहे, पण फार आता वळवळ तोड असं का चुरचूर पोपट कसं बोलतो। आणि तुम्ही माझ्या समोर या, तिथं तुम्ही बोला, तिथं मी बोलतो, बघू बरं कोण बोलायला ऐकतंय। मी ऐकतो की दादा शब्दाचे पक्के आहेत, तर त्यांनी फक्त ते लक्षात ठेवावं जे बोलले ते। कारण इलेक्शन झाल्यानंतर आम्ही इथं कारण राजूदादा तुमच्या माहितीसाठी रणजित आणि राजूदादा इथं राहतात, त्यांचं घरच इथं आहे, त्याच्यामुळे ते तर इतके वर्ष काम करतात आणि करत राहतात। त्यांनी फक्त सगळ्यांसाठी बोललं असलं तर ऑलरेडी त्यांनी मिशा काढल्या पाहिजेत आणि ती त्याच्यासाठी उद्या बघायची गरज नाही की उद्या काय होणार। रोहितचं एक घर इथं आहे, त्याची शेती इथं आहे, तो आमदार तिथला असला तरी 3 दिवस येते आणि 3 दिवस तिकडे असतो, तो ऑलरेडी बारामतीकर आहेच, जन्माने बारामतीकर आहे, त्याच्यामुळं तो इथं फक्त राहता राहिला प्रश्न माझा। त्याच्यामुळं माझा मुलगा इथं 3 दिवस असतो आठवड्यातले, कारण त्याचे व्यवसाय इथं आहेत, माझी शेती इथं आहे आणि माझं इथं तो म्हणाला की डीलरशिप बघायला जातील, माझी एक डीलरशिप पण बारामतीत आहे, नाही असं नाही। त्यामुळे मी येत जात राहतो, माझा पण इथं मुक्काम असतो, त्याच्यामुळे फक्त दिलेला शब्द पाळावा ही माझी त्याच्याकडून अपेक्षा। दादांना मिशा काढायची वेळ येऊ शकते नाही, लोकांना माहिती वेळ यायची गरजच नाही। ऑलरेडी तो बोललेला आहे तेच चुकीचं बोलले, कारण मी सोडून बाकीचे इथंच राहतात, त्यांचे गरज इथे आहे। ते मी मुंबईला राहतो, फक्त माझे एकट्यावर बोलला असला तर थोडं थांबा, पण बाकीच्या सगळ्यांवर बोलला असेल तर त्याने ऑलरेडी खरं तो केलं पाहिजे, मिशा काढल्या पाहिजे। हो, मिशा काढाव्या लागतील त्यांना। आम्ही राजकारणात काय गोट्या खेळायला नाही तर क्रिकेट खेळायला नाही तर पतंग उडवायला आलो नाही। आम्ही सिरियस राजकारण करतोय। गेले 8 महिने अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही कष्ट घेतोय। आता सुद्धा फक्त 4 तास आम्ही झोपतोय, पवार साहेब 4 तास झोपतात। त्यामुळे आम्ही सिरियस राजकारण करायला आलोय आणि स्वार्थासाठी नाही तर लोकांसाठी आम्ही करत आहोत। त्यामुळे दादा काय बोलतात तरी काय होत नसतं, लोक काय म्हणतात, लोकांचा विश्वास कोणावर हे जास्त महत्वाचं आहे। रोहित पवार तर काही करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, काहीही कुठल्याही पातळीवर रोहित पवार नावाची व्यक्ती म्हणजे काय पोलिंग बूथवरती की आणखी कुठे म्हणजे बारामतीमध्ये जर काही चुकीच्या घटना घडल्या, जसं परवा एका वकिलाला मारहाण झाली, त्याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या, असं कुठल्याही पातळीवर रोहित पवार नावाची व्यक्ती उतरू शकते। आणि आता पलीकडून किती टीका आल्या तर संयम विचलित न होऊ देता फक्त मतदारांनी ठरवलंय की जे काही बोलायचं आम्ही ते मतपेटीतून बोलून दाखवू। अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर आणखी एक आरोप केला। अजित पवारांमुळेच कुटुंबात कटुता निर्माण झाल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले। या कटुतेमुळेच अजित पवारांची आई बारामती सोडून आपल्या मुलीकडे राहायला गेल्याचं श्रीनिवास पवारांनी सांगितलं। जेव्हा दादांनी हा निर्णय घेतला तेव्हा तुमच्यामध्ये कुटुंबातल्या लोकांमध्ये नक्कीच बोलणं झालं असेल, दादांना समजावण्याचा तुम्ही प्रयत्न केला असेल?
हो झालं ना. ज्यांनी जे जवळजवळ प्रत्येकाने त्याला त्यांच्या परीने सांगायचा प्रयत्न केला. आता त्याच्या मनात काय ते काही कळत नाही. तो हे पण म्हणतोय की मला वरून काही दबाव नाहीये. पण दबाव नाहीये तर घरातलीच व्यक्ती उभं करणं हे फार म्हणजे विचित्र त्यांनी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळं सगळेच अचंबित झाले आणि त्याच्यामुळं मी तर त्याला सांगितलं बाबा तू उमेदवार बदल. आणि तो म्हणतो की मला कळत नाही की तो का म्हणतोय की असं. आता तर वेळ निघून गेलेली आणि त्याला त्याची कारणं त्याला पण चांगली माहिती आहेत. पण ठीक आहे, आता त्याला राजकारण म्हणून स्टेजवर बरंच बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी बोलतोय ना. आईला पण ते आवडत नाहीये किंवा आवडत नव्हतं. पण ती दोन्ही बाजूला, एका बाजूला मुलगा आहे, एका बाजूला दीर आहे. त्याच्यामुळे तिने दोन्ही बाजूला काही हे करायचं नाही असं ठरवलं आणि ती चक्क गाव सोडून पुण्यात जाऊन राहिलेली माझ्या बहिणीकडं. ती म्हणली मला ह्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, कारण दीर पण मला तेवढेच प्रिय आहेत आणि माझा मुलगा मला प्रिय आहे. त्यामुळं तिनं कुठलीच बाजू घेतलेली नाही. अजित पवारांनी कालच्या प्रचार सभेत पाण्याच्या मुद्द्यावरून दमदाटी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा शरद पवारांनी दिलाय. आणि आजही माझ्या डोळे भापकरमध्ये काहींच वेगळं चाललेलं आहे. मला सगळं दिसतंय. मी त्यांना विचारणार आहे, पाणी ज्यावेळेस देईल ना, आता म्हणेल पाण्याला हात लावायचा नाही, तुझा संबंध आता पाण्याला हात लावायचा नाही. ज्यांनी मला मदत केली त्यांनी पाण्याला हात लावायचा. हा हिंमत मी तसं करणार नाही. पण मी सांगतोय त्यांना काहीतरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदाटी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः 1 ते 2 दिवसात आम्ही करू शकतो. आज त्या रस्त्याने जायचं नाही. तुम्हा करा आणि लोकांसाठी नीट वागा, नीट बोला, हे मला सांगायची वेळ आहे. रोहित पवारांनी शेवटच्या प्रचार सभेत थेट काही व्हिडिओज दाखवले. रोहित पवारांनी पहिला व्हिडिओ दाखवला तो चंद्रकांत पाटलांचा आणि दुसरा व्हिडिओ दाखवला तो अजित पवारांचा. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी. बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात, चुटकी. त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये, या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे? मग याचं उत्तर लोकशाहीच्या मार्गातून सुप्रियाताईंना 3-3.5 लाखाने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का? घरी जावा स्वयंपाक करा. खासदारात ना तुम्ही कळत नाही. एका कळत नाही एक सिस्टम. अहो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती? सुप्रियाताईंच्या बद्दल तुम्ही महिला आहात, घरी जावा, जेवण बनवा, बांगड्या घाला असं ते म्हणतायत. ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो. आपण तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी. पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही. सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे. तो संदेश आपण एकदा ऐकूया. आणि तो जो टीव्ही मध्ये असताना नाही तर व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे त्याचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. यानंतर महासंसद रत्न व्हिडिओ लावा शुभेच्छांचा. मी खोटं नाही सांगत. आम्ही अनेक जण, साहेब खासदार झाले, मी खासदार झालो, स्वर्गीय भाऊ खासदार झाले, बापूसाहेब थिटे खासदार झाले, मागर के खाडिलकर, तुळशीराम जाधव तेही खासदार होते, जुन्या लोकांना आठवत असेल. संभाजीराव काकडे खासदार झाले. पण
माझी बहीण म्हणून सांगत नाही, आतापर्यंत जे जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तो सुप्रियाने ठेवलेला. आजच्या भाषणात रोहित पवार भावनिकही झाले. अजित पवारांनी त्यांची नक्कल केली. नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही. तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. हो का, हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा. अरे काय. आजच्या भाषणात सुप्रिया सुळेंनीही अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवर निशाणा साधला. रोज आमच्यावर आरोप केले जातात, मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरेला ना कार्य म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. एवढी नव्हते घट्ट, 10 महिन्यात झाले. एवढंच बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात. आणि कुणासाठी रडायचं हो? तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझी अश्रू वाया घालू? बारामतीच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. आता प्रचारही संपला, फक्त मतदान आणि मतमोजणी बाकी आहे. आता प्रतीक्षा आहे ती 4 जूनच्या निकालाची. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.